आज आपण येत आहोत सांगली जिल्ह्यातील एका अनोख्या आणि थोर परंपरेला जपणाऱ्या गावात कवठे एकंद. हे गाव आपल्या खास आणि आगळ्या वेगळ्या परंपरेसाठी महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात ओळखले जाते. आणि ती परंपरा म्हणजे शोभेची दारू. मंडळी, कवठेकणमध्ये दरवर्षी विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी ग्रामदैवत श्री सिद्धराज महाराज यांची भव्य पालखी निघते. पालखीसमोर जेव्हा शोभेची दारू आकाशात रंग उधळते तेव्हा संपूर्ण वातावरण भारून जाते. तो क्षण पाहताना भक्तांचे डोळे अक्षरशः पारणे फेडतात. या सोहळ्याची तयारी सुरू होते अगदी घटस्थापनेपासून. गावातील 100पेक्षा जास्त मंडळे या परंपरेसाठी एकत्र येतात. दिवस रात्र मेहनत घेतली जाते. दारू तयार करणं, रोज तिची चाचणी करणं, हे सगळं पाहताना प्रत्येक दिवस नवा उत्साह देतो. मंडळी, या परंपरेचे सौंदर्य इतक्यावर संपत नाही. ही परंपरा गावाला मिळते तब्बल 400 वर्षापासून. 4 शतकं झाली तरी गावकरी अजूनही तीच जिद्द, तीच निष्ठा आणि तोच उत्साह घेऊन ही परंपरा पुढे नेत आहेत. प्रत्येक मंडळाचं एक वैशिष्ट्य असतं. दरवर्षी प्रत्येक मंडळ काहीतरी खास, काहीतरी अनोखं दाखवण्याचा प्रयत्न करतं. म्हणजेच ही केवळ आतषबाजी नसते, तर कला, परंपरा आणि गावाची ओळख याचा संगम असतो. दसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा श्री सिद्धराज महाराजांची पालखी निघते तेव्हा आकाश उजळून निघतं आणि गावातल्या प्रत्येकाचं हृदय आनंदाने भरून जातं. तो क्षण म्हणजे कवठेकणच्या प्रत्येकासाठी अभिमानाचा असतो. कवठेकणचे लोक आजही आपल्या पूर्वजांची ही परंपरा मनापासून जपत आहेत. कधीही खचून न जाता जिद्दीने, मेहनतीने आणि भक्तिभावाने ही परंपरा पुढे नेत आहेत. तर मंडळी, जर तुम्हाला या अनोख्या आणि 400 वर्ष जुन्या परंपरेचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर विजयादशमी म्हणजे दसऱ्या दिवशी कवठेकणला नक्की भेट द्या. एकदा हा सोहळा अनुभवला की तो आयुष्यभर मनात घर करून राहतो.